नंतर मी पाणी गरम केलं, त्यात साखर घातलं. साखर मात्र कमी झाली होती आणि पाणीही थोडं कमी झालं होतं. पण लक ऑफ माईन, माझ्या सासरकडच्यांना साखर कमी आवडतो. मिश्रण ओतल्यावर शिऱ्या जरा गुठल्या आल्या होत्या. त्यानंतर मी पुन्हा घाबरली, पण नंतर आईच्या टिप्स आठवून मी पटकन त्यांना परतायला बसली. त्यानंतर साईडला मी गरम पाणी केला आणि एक्स्ट्रा पाणी मी तिथं टाकून मी नंतर पुन्हा परतायला चालू केलं. शिरा मात्र अगदी छान मऊ लुसलुसीत खमंग झाला होता. वरून मी त्यानंतर वेलची पूड आणि बदाम पिस्ते टाकले आणि शिरा वाढायला घेतला. सासऱ्यांनी पहिला घास घेतला आणि समाधानाने म्हणाले, अगदी आईच्या हाताचा शिरा. सासूबाईंनी सुद्धा हसत कौतुक केलं. पहिला स्वयंपाकाने इतका सुंदर शिरा, आता स्वयंपाकात हळू तू पूर्ण होशील. त्या दिवशी मला समजलं, चुकामधून शिकणं आणि प्रेमानं स्वयंपाक करणं हेच खरं कौशल्य. माझा पहिला रसईचा गोडवा आणि स्वाद मी आयुष्यभर आठवणीत ठेवीन. घराबाजूचे सुद्धा माझी पहिली रसईची स्वाद घ्यायला आलेले होते. त्यांनी सुद्धा माझं